हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज बनवायचे होते भोपळ्याची भाजी. तर पहिला भोपळा खिसून घेतला होता. परत अशा काही मीडियम साईजच्या फोड्या बनवून घेतल्या. परत त्यातून म्हणजे आमटी बनवण्यासाठी मी हिरव्या मिरचीची बनवलेली होती. मिरची, आलं, लसूण, हळद, मीठ, जिरं असं टाकलेलं होतं. तर स्वागत करत होते तुमच्या व्हिडिओमध्ये आपल्या. ते बारीक करून घेतलं. त्या असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये सगळं लहान असं. परत कढई ठेवून ते तेल ओतलं त्याच्यात. तेल ओतलं ना तर परत लगेच तेल कढलं का लगेच आपण त्याच्यात ते बारीक केले होते ना मिरची, आलं, लसूण वगैरे ते ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. चांगलं खरपूस भाजायचं. कारण आपण पहिला मिरची भाजलेली नव्हती, कच्ची मिरची होते ते, त्याच्यामुळं नाहीतर जास्त तिखट लागलं केलं तर, म्हणून पूर्ण असं खरपूस भाजून घ्यायचं. चांगलं भाजून घ्यायचं. म्हणजे खरपूस म्हटलं ना तुम्ही ब्राऊन कलर आणचा त्याचा. चांगलं भाजून घेतलं त्याच्यात भोपळा हे करायचं आहे. ते 2 मिनटं असं चांगलं ही होईपर्यंत हलवून घ्यायचं. पूर्ण मिक्स होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं ते पण थोडं हे झालं पाहिजे, तेलाला भाजलं पाहिजे भोपळासुद्धा, म्हणून ते हलवून घ्यायचं आहे. हलवून घेतल्यानंतर ना आपल्या ह्याच्यानुसार कारण मीठ पण टाकलं होतं. मग पाणी ओतलं त्याच्यात. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं, पाणी ओतायचं. उकळी होईपर्यंत वाट बघायची आहे. त्याची उकळी जोपर्यंत येत नाही ना. मीठ तर आपण आधी पण टाकलं होतं, त्याच्यामुळे मी माझ्या ह्यानं टाकलेलं आहे मीठ. तर तुम्ही पण तसंच करा. परत ना शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे. काय परत दाखवलं नाही पुढचं काय. मग हे काय आमच्या हाऊसने गुलाबजाम आवडतात म्हणून गुलाबजाम बनवलेले होते. आणि हाऊसने पाठवलेलं होतं मार्केटला. आणि फुलं आणायला गेलेले होते ते. मग ही फुलं घेऊन येऊ का म्हणून त्यांनी पाठवलेलं होतं फोटो. म्हटलं आणा. मग काय परत ना इकडं चपात्या पण करायला घेतल्या होत्या. मग चपात्या करून घेतल्या. तर आमचे बी आले होते गुलाबाचे फुलं घेऊन. देवपूजेसाठी पाहिजे होते ते. मग काय चपात्या करत होते. चपात्या केल्यानंतर लागली डबा भरून दिलेला होता. आणि एवढं काय डबा भरून दिलेलं काय दाखवलं नाही ह्याच्यात. डबा भरून दिला त्यांना. मग काय तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.